नागपुरातल्या रेशीमबाग मैदानावर एक अनोखा सोहळा सुरू आहे। प्रयागराजला जाऊन पवित्र स्नान जे करू शकले नाहीत अशांसाठी वेगळ्या स्वरूपात का होईना पवित्र स्नानाची अनुभूती घेण्याची संधी त्यांना निर्माण करून देण्यात आली आहे। प्रयागराजमधून तब्बल 1 लाख लिटर संगमावरचं पाणी आणण्यात आलंय आणि हे पाणी स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांवर शिंपडून त्यांना संगमावरच्या पवित्र स्नानाची अनुभूती दिली जाते। त्यामुळे मोठ्या संख्येने या 2 दिवसीय उपक्रमासाठी भाविक येत आहेत। महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख संतांच्या पादुकाही भाविकांच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या। काल एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरही या सोहळ्याला उपस्थित होते। आज मुख्यमंत्री फडणवीसही संगम जल आणि संतांच्या पादुकांचं पूजन करणार आहेत। दोन दिवस प्रयागराजच्या महाकुंभाची अनुभूती म्हणजे 1 लाख लिटर तिकडच्या पावन नदीतलं गंगेतलं जल आणि त्याचं स्नान म्हणजे स्प्रिंकलर्स याची व्यवस्था ज्यांना तिथे जाता येत नाही आहे त्यांना इथेच त्या पावन जलाचं स्नान ते पावन जल कसं मिळालं आहे त्याचंही व्हिडिओ शूटिंग तिथे दाखवलं आहे आणि बरोबरीने संतांच्या पादुकांची त्या ठिकाणी लोकांना सोय या पद्धतीचा कार्यक्रम आमचे गुरुजींच्या संस्थेच्या वतीने आणि हेटे गुरुजी यांच्या वतीने त्या ठिकाणी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।